आता आपण गेल्या तासाला काय पाहिलेलं आहे, वर्णमालावर आधारित जे 11 घटक होते ते आपण बघितले होते, हो की नाही. त्यामध्ये स्वर, व्यंजने, नंतर स्वराश्री, तालव्य, मूर्धन्य, कुठून वर्णांचे उच्चार होतात, ती स्थानं, अनुनासिके, सगळं आपण पाहिलेलं आहे. मग आता या तासाला खालील आपण तक्ते बघणार आहोत. पान नंबर 6 वरच आहे. आ जो घटक आहे, आ ऱ्हस्व दीर्घ स्वरान लिखत. ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर लिहायचे तुम्हाला. तिथं ऱ्हस्व आणि दीर्घा. पहिला ऱ्हस्व जो आहे तो अ आहे, दीर्घा कुठला येणार, आ. नंतर ई, ऱ्हस्व ई, दीर्घ ई, ऱ्हस्वा उ, दीर्घा उ, ऱ्हस्वा रू, ऋषीतला, आणि दीर्घा रू. म्हणजे या ठिकाणी हे तुम्हाला इथं चार्ट भरायचे आहेत, तालिका लिहायच्या आहेत. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला ऱ्हस्व दीर्घ याप्रमाणे लिहायला येऊ शकतं. ऱ्हस्व दीर्घ स्वरान लिखत, या पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर या ठिकाणी बघा, ऱ्हस्व दीर्घ स्वर लिहायचे. पहिलं जे आहे ऱ्हस्वा दीर्घा, हा पहिल्यांदा जो तक्ता आहे तो तुम्ही लिहायचा आहे. बघा, ऱ्हस्वा दीर्घा. घटकाचं नाव काय आहे या ठिकाणी, ऱ्हस्व दीर्घ. ऱ्हस्व दीर्घ स्वरान लिखत, स्वरान लिखत. आता इथं तुम्हाला एक तालिका दिली आहे, म्हणजेच काय, तालिका म्हणजे तक्ता दिलेला आहे. बघा, छोटाच तक्ता आहे. काय करायचं तुम्ही इथं, तर हे ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर, ऱ्हस्व दीर्घ स्वर भरायचे. बघा, पहिला आहे ऱ्हस्वा हा, आणि नंतरचा जो आहे दीर्घा हा, या पद्धतीने. ऱ्हस्वा दीर्घा पहिला दिलाय त्यांनी अ, इथं काय येणार आ. बघा या ठिकाणी ऱ्हस्व आहे अ आणि दीर्घ आहे आ. इथं आपण काय केलेलं आहे, चौकोनामध्ये लिहायचं. इथं असं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. बघा काय केलेलं आहे त्यांनी, तिथं ब्लँक दिलं आहे, म्हणजे तुम्हाला मोकळी जागा दिली आहे. आणि तिथं काय लिहिलं आहे, ऱ्हस्व दीर्घ स्वरान लिखत. जे दीर्घ येईल, जे ऱ्हस्व येईल ते तिथं तुम्ही लिहायचं आहे. दुसरा कुठला आहे, तर ई. ई म्हणजे काय, दीर्घ ई दिलाय, ऱ्हस्व लिहायचं आहे तुम्हाला. दीर्घा ई दिलाय, दीर्घा ई दिलाय. तुम्ही काय लिहिणार आहात ऱ्हस्वमध्ये, तर ई लिहायचं आहे तुम्हाला. बघा, या पद्धतीनं लिहायचं आहे. या पद्धतीनं तुम्ही हे लिखाण करायचं आहे. परत उ, ऱ्हस्व उ दिलाय, ऱ्हस्व उ दिलाय. तुम्ही काय करायचंय, दीर्घ उ लिहायचं आहे. मी लिहिते तसा लिहायचा आहे. पुढचा घटक आहे ऱ्हस्वा स्वर. ऱ्हस्वा जो आहे, ऱ्हस्व स्वर दिलेला नाही, दीर्घ दिलाय. रू ऋषीतला दिलेला आहे. बघा, रू ऋषीतला त्यांनी कसा लिहिलाय, कुठला दिलेला आहे बघा, कुठला नाही बघा, दीर्घा दिलेला आहे. तुम्ही ऱ्हस्व लिहायचं आहे. बघा, हा कुठला दिलाय तुम्हाला, दीर्घा दिलेला आहे. आता तुम्ही काय करायचंय, ऱ्हस्व लिहायचा आहे. या पद्धतीने तुम्ही तो रू ऋषीतला लिहायचा आहे. येते का लक्षात. या पद्धतीने इथं तुमचा हा चार्ट जो आहे तो कंप्लीट होतो. हे लक्षात घ्या. कळतंय का. या पद्धतीनं हा चार्ट तुम्ही इथं
काय करू शकता, या पद्धतीनं लिहू शकता. मी लिहून दिले या पद्धतीनंच लिहायचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तरी अशाच पद्धतीने लिहायचं आहे, ऱ्हस्व दीर्घ. आता पुढचा जो आहे, पुढचा तक्ता ई, तालिका पूरयत दिसते का बघा, तुमच्या शेजारच्या पुस्तकामध्ये शेजारचाच तक्ता आहे, त्याच पानावर, पान नंबर 6 वरती. ई काय आहे? ई तालिका पूरयत. तालिका पूरयत म्हणजेच काय? तालिका म्हणजे काय रे? तक्ता. तक्ता पूर्ण करा. तालिका पूरयत. हा आता तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. बघा इथं काय दिले? कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि वर्ग. कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि वर्ग दिलाय. कुठून उच्चार होतो आणि त्याच्या तुम्हाला या ठिकाणी ते कठोर वर्ण आणि मृदू वर्ण भरायचे आहेत. क आणि ख हे कठोर वर्ण आहेत, बरोबर आहे. क ख त्याचा उच्चार कुठून होतो रे? क आणि ख चा गळ्यातून होतो, म्हणून ते काय कठोर. मृदू ग घ आणि ङ हे काय कुठले? मृदू वर्ण आहे. ग घ यांचे सगळ्यांचे काय होतात? उच्चार कसे होतात? तर गळ्यातून होतात. ग घ ङ. ग चा काय होतो उच्चार? नाकातून होतो, नासिकेतून होतो. आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला? इथं वर्ग दिला आहे त्यांचा. कुठला? कंठ्य. हे सगळे वर्ण उच्चार जे होतात ते कशातून? कंठ्य, गळ्यातून होतात. गळ्यातून उच्चार करतो आपण. क ख ग घ आणि ङ ङ ग म्हणजे इथं गळ्याचा सुद्धा, नाकाबरोबरच गळ्याचा सुद्धा वापर होतो. म्हणजे दोन्ही शरीराचे जे भाग आहेत, गळा आणि नाक, याचा उच्चार इथं या शरीराच्या भागातून, गळ्यातून आणि कशातून येतोय? तर नाकातून उच्चार होतो. आता दुसरं जे दिले, कुठलं दिले? तालव्य. तालव्य म्हणजे काय? जिभेचा ताळा म्हणजे वरचा. कुठले वर्ण आहेत त्यामध्ये? कठोर वर्ण च छ. मृदू वर्ण कुठले आहेत? ज झ आणि न. ज झ आणि असा केलाय बघा त्याला. हा ज नव्हे, याला न म्हणतात, लक्षात घ्या. नासिक न, नाकातून उच्चार होतो या शब्दाचा. या शब्दाचा सुद्धा काय होतो? ङ ङ म्हणजे ग हा उच्चार याचा आणि याचा न, या पद्धतीने. तालव्य जिभेच्या ताळ्यातून याचा उच्चार होतो. नंतर मूर्धन्य जिभेतून ट ठ ड ढ आणि न, हे पाचही वर्ण, कठोर वर्ण आणि मृदू वर्ण, यांचा उच्चार कुठून होतो? तर मूर्धन्या. मूर्धन्य म्हणजेच काय? जिभेद्वारे, म्हणजे या ठिकाणी जिभेचा, या वर्णांचा उच्चार जो आहे तो जिभेतून, म्हणजे जिभेचा वापर केला जातो. पुढं दंत्य दाताद्वारे त थ द ध न आणि ओष्ठ ओठांद्वारे प फ ब भ म, ओठांचा उच्चार होतो. पहिल्यामध्ये कंठ्य गळ्यांचा, नंतर तालव्य जिभेचा ताळा, मूर्धन्य जीभ, चौथा दंत्य दात आणि पाचवा जो आहे ओष्ठ. ओष्ठ म्हणजे ओठ. बघा या ठिकाणी तुम्हाला हा चार्ट जो आहे, तालिका जी आहे ती मी ते बोर्डवर सांगते त्या पद्धतीनं लिहायची आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये वही काढायची आहे सगळ्यांनी. बघा कठोर वर्ण हा भाग पाडायचे आपल्याला. कठोर वर्ण हा नंतर मृदू वर्णाः आणि काय दिला त्याचा? वर्ग. वर्ग म्हणजेच काय? त्याची जागा दिली, ते उच्चार कुठून होत आहेत, म्हणजे त्याचं स्थान कुठलं आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी पहिला जो आहे कठोर वर्ण कुठला दिला त्यांनी? क. तुम्हाला काय लिहायचं आहे इथं? त्याच्या जोडीचा कठोर वर्ण कुठला आहे? ख. हा पण तुम्हाला या ठिकाणी चौकोनात लिहायचा आहे, छोटा चौकोन करायचा. मृदू वर्णामध्ये काय येणार आहे? मृदू. खच्या पुढं काय आहे? ग.
नंतर काय आहे? घ. हे सुद्धा तुम्हाला इथं चौकोन करून लिहायचे आहे. छोटे चौकोन बनवायचे आणि लिहायचे. आणि इथं दिलेलं आहे तुम्हाला एकच अंग, बरोबर आहे. आणि याचा वर्ग काय दिला आहे? कंठ्य. हो, हे सगळे कंठ्यातून म्हणजे कंठातून उच्चार होणारे आहेत. कंठ्य. हो. आता तुम्हाला त्याच्याच खाली दुसरा कठोर वर्ण घ्यायचा आहे तुम्ही पहिला, बरोबर आहे. त्याचं उत्तर काय येणार आहे? च. चौकोनात लिहायला लागणार आहे तुम्हाला, लक्षात घ्या. च नंतर कुठला आहे? त्यांनी दिलाय छ. छ नंतर कुठला आलाय मृदूमध्ये? च नंतर ज. ज नंतर झ. झ आपल्याला लिहायचं आहे चौकोनात, त्याचं उत्तर लिहायचं आहे. आणि नंतर न. ज्ञ हा आपल्याला लिहायचा आहे. अशा पद्धतीनं ह्याचा वर्ग कुठला आहे? तालव्य. जिभेच्या जिभेचा जो ताळा आहे की नाही, वरचा भाग, इथून याचा उच्चार, या वर्णांचा उच्चार होतो. हे कठोर आहेत, हे मृदू आहेत. नंतरचं जे आहे ट. ट नंतर तुम्हाला या ठिकाणी कठोर वर्ण ट नंतर काय तो ठ. तुम्हाला इथं उत्तर लिहायचं आहे या चौकोनात. ठ. ठ नंतर काय येणार आहे? मृदू वर्ण ड. दिलेला आहे ड. नंतर ढ. चौकोनात भरायचं आहे. पायमोडा ही सगळी व्यंजनं आहेत. ढ. न. मूर्धन्य. वर्ग कुठला याचा? कुठून उच्चार होतो? जिभेतून. मूर्धन्य. मूर्धन्य. पुढचं दंत्य. दंत्य म्हणजे दातातून उच्चार होणारे. बघा या ठिकाणी कठोर वर्ण आणि मृदू वर्ण हे दोन्ही दिलेले आहेत. त, थ. आता इथं तुम्हाला सांगायचं आहे दंत्य, सगळं इथं उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत कठोर वर्णांची. दंत्यमध्ये आता आपण वरती पाहिलं होतं गेल्या तासाला. काय आहे दंत्यमध्ये? तर दंत्य उच्चारामध्ये कुठले आहेत? त, थ. बघा त, थ. त, त, थ. आता कठोर वर्णामध्ये काय येणार? ध. द. ध आणि न. कुठून उच्चार होतो यांचा? दंत्य. दंत्य. आता शेवटचा जो आहे ओष्ठ. ओठाद्वारे आपण ज्या वर्णांचा, ज्या व्यंजनांचा उच्चार करतो वर्णांचा, बघा प, फ, ब, भ, म. आपण वर गेल्या तासाला पाहिलं हे सगळं. तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ, अनुनासिके. ओष्ठद्वारे काय होतं? प. कठोर वर्णामध्ये बघा प दिलेलं आहे त्यांनी. प तुम्हाला दुसरं लिहायचं आहे फ. फ, फ. मृदू वर्णामध्ये सगळे लिहायचे तुम्हाला, काहीच त्यांनी दिलेलं नाही. ब. भ. आणि म. कुठला वर्ग यांचा? ओष्ठ. ओठाद्वारे हालचाल होतीये. ओष्ठ. या पद्धतीनं तुम्हाला ही तालिका तुम्ही आता पूर्ण केलेली आहे. बघा कसं आहे, कठोर वर्ण कुठले आहेत, मृदू वर्ण, त्यांचा उच्चार कुठल्या वर्गातून होतो ते सुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे. कठोर वर्ण कुठले आहेत? क, ख, च, छ, ट, ठ,
त थ प फ हां हे काय आहेत कठोर वर्ण आहेत. कठोर वर्ण आहेत. मृदू वर्ण कुठले ग घ ङ ज झ न ट ठ ड ढ न द ध न ब भ म हे मृदू वर्ण आहेत बरोबर आहे की नाही. त्यांचे वर्ग कुठले कुठले दिलेत बघा. आता पहिला जो आहे क ख ग घ ग त्याचा वर्ग कुठला आहे कंठ. च छ ज झ न तालव्य ट ठ ड ढ न मूर्धन्य त थ द ध न दंत्य आणि प फ ब भ म ओष्ठ. हे या पद्धतीने यांचे वर्ग मृदू वर्ण कठोर वर्ण आता आपण अभ्यासले आहेत. सगळ्यांनी हे लिहिलेलं असेल. याचाही अभ्यास तुम्ही करायचा आहे.